त्याची ओवाळणी देणारा हा भाऊ इथं उभा आहे आणि म्हणून हे दर महिन्याची ओवाळणी कधी बंद होणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय। मी गरिबी पाहिली आहे माझ्या लाडक्या बहिणींनो, मातांनो, मी माझ्या आईची तगमग, पत्नीची तगमग पाहिली आहे, तिची महिन्याची काटकसर पाहिली आहे, कसं घर चालवायचं त्या डोळ्यातली कणव पाहिली आहे। आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी योग्य निर्णय घ्यायचा आणि तिथूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला। हे मला सांगायला आनंद वाटतोय। मला पत्रकार विचारतात 2100 रुपयाचं काय, मी सांगितलं योग्य वेळी 2100 रुपये पण देणार। कर्जमाफीचं काय, योग्य वेळी कर्जमाफी पण करणार। आम्ही बिलकुल बदलणार नाही, आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो त्यावेळेस देखील अनेक लोकांनी याला विरोध केला, कोर्टात गेले, खोडा घातला, माझ्या लाडक्या बहिणीने त्याला असा जोडा दाखवला की घरी पळून गेले, घरात बसवलं। आणि मी एवढंच सांगतो, कुणी किती अफवा पसरवल्या, कुणाचाही माईक आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि फक्त एवढ्या योजनेवर तुम्हाला मी ठेवणार नाही, माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आम्ही करू। या ठिकाणी अनेक सक्सेस स्टोरी आहेत। लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करू लागल्यात, छोटा मोठा व्यापार करू लागल्यात, आपल्या घराला आधार देऊ लागल्यात। स्वतःचे पैसे स्वतःच्या सहीने काढण्याचा अधिकार माझ्या लाडक्या बहिणींना तुमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री असताना मिळवून दिला, याचा अभिमान मला। आणि म्हणून जिकडे जिकडे जातोय तिकडे लाडक्या बहिणी मी कधी एवढ्या सभेला पाहिलं ना। लाडके भाऊ पण आहेत भरपूर, बाबा हे तुम्ही सगळे पाठीराखे आहात, सगळे पाठीराखे तुम्ही आहात आणि मी तुमचे अभिनंदन करतो। पण गेल्या काही दिवसामध्ये मी महाराष्ट्रात फिरलो, अगदी कोल्हापुरात, सांगलीमध्ये, विटा या ठिकाणी रात्री 9:15 वाजता मी पोहोचलो, थंडी होती। लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा म्हणजे 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा म्हणजेच 18वा हप्ता हे पैसे तुम्हाला एकत्रित भेटणार, याबद्दलची महत्त्वाची अपडेट आलेली आहे, त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत। बघा, राज्यातील लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यामध्ये जमा न झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे। कारण की लाडक्या बहिणी 17व्या हप्त्याची म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची नोव्हेंबर महिन्यापासून वाट पाहत आहेत। आता डिसेंबर महिना देखील अर्धा महिना या ठिकाणी संपत आलेला आहे, तरी देखील अजून 17वा हप्ताच प्रसिद्ध झालेला नाही, त्याचं वितरण सुरू झालेलं नाही। त्याचा GR येऊन जवळपास 10 ते 12 दिवस झालेले आहेत। 8 डिसेंबरला GR आलेला होता। नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी जवळपास या ठिकाणी 263 कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्यासाठीची निधीची मंजुरी देखील त्या GR नुसार देण्यात आलेली होती, मात्र तरी देखील वितरण सुरू झालेलं नव्हतं। परंतु आता मोठी बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे तुम्हाला 2 हप्ते एकत्रित भेटू शकतात। त्यासोबत जर यावेळेस हे पैसे नाही आले तर मग नेमके पैसे पुढे कधीपर्यंत तुम्हाला येऊ शकतात त्याचीच माहिती आपण बघणार आहोत। कारण की मागच्या 5 ते 6 महिन्यापासून सरकारचे प्रत्येक महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे इन्स्टॉलमेंट लेट होताना दिसत आहेत, वेळेवरती हे पैसे भेटत नाहीत। लाडक्या बहिणी पूर्ण महिनाभर या ठिकाणी वाट पाहतात, मात्र हे पैसे येत नाही आहेत, ते पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येताना दिसत आहेत। तर सरकारने यासाठी कुठेतरी एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे। तुम्हालाही वाटतं का सरकारने कुठेतरी एक तारीख प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटसाठी फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सर्वांनी पाठवा तुम्हाला तसं वाटत असेल तर। कारण की लाडक्या बहिणींना मग पूर्ण महिनाभर 1 तारखेपासून 30 किंवा 31 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही। कुठली तरी एक तारीख फिक्स असल्यास त्या तारखेला मग हे पैसे जमा होत राहतील। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा फायदा देखील होऊ शकतो वेळेवरती पैसे भेटल्यामुळं। तर बघा, आता डिसेंबर अखेर या ठिकाणी येऊनही पैसे न मिळाल्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे देखील मग हप्ते एकत्रित मिळणार का, असा सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे। कारण की जानेवारीमध्ये देखील काही दिवस आचारसंहिता असणार आहे। बघा, राज्यातील लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे मोठी गोंधळाची स्थिती आहे। डिसेंबर संपत आला तरी देखील पैसे न मिळाल्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे मग पैसे कधी भेटणार, हे सर्व पैसे एकत्रित भेटणार का, असा सवाल महिला करत आहेत। हप्ता उशिरा मिळाल्यास 3 महिन्याची रक्कम एकाच वेळी जमा
जमा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र KYC अनिवार्य करण्यात आल्याने 31 डिसेंबरपर्यंत प्रक्रिया न करणाऱ्या महिलांना पुढचे लाभ भेटण्यासाठी या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात. तर बघा आता हे पैसे एकत्रित येण्याची शक्यता आहे का? एकीकडे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्रित दिले जातील अशी चर्चा चालू आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 17वा आणि 18वा हप्ता म्हणजेच टोटल 3000 रुपये. तर दुसरीकडे हे पैसे आणखी काही काळ रखडू शकतात असंही बोललं जात आहे. जर हप्ता पुढे ढकलला गेला तर जानेवारी महिन्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारीचे असे 3 हप्ते एकत्रित मिळू शकतात. मग जर या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये जर हे पैसे आले नाहीत तर मग जानेवारी महिन्यामध्ये हे 3 हप्ते एकत्रित तुम्हाला भेटू शकतात. अशा वेळी महिलांच्या खात्यात मग 4500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत सरकारनं अजून कुठलीच अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मध्ये संभ्रमाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कारण की सरकार अजून कुठलीही या ठिकाणी अपडेट देत नाही. फक्त GR आलेला आहे. कुठल्या तारखेला वितरण चालू होऊ शकतं. 17वा हप्ता तर प्रचंड प्रमाणामध्ये लेट झाला आहे. त्याचं वितरण लेट झालेलं आहे. त्यामुळे सरकारनं अधिकृत माहिती देणं गरजेचं आहे की कधीपर्यंत हे पैसे भेटू शकतात त्याच्याबद्दलची. तर बघा आता नेमकं काय घडलेलं आहे. राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या 4 तारखेनंतर मिळण्याची शक्यता होती. मात्र मध्येच या ठिकाणी सर्व वेळापत्रक बदललं गेलं. मात्र राज्यातील काही नगर परिषदा जी वेळापत्रकाप्रमाणे या ठिकाणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच होणार होत्या, परंतु या ठिकाणी 20 डिसेंबर रोजी काही या ठिकाणी नगर परिषदांचं मतदान होणार आहे. तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर होणार आहे. त्यामुळे 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता भेटण्याची दाट शक्यता होती. पण आता लगेचच काय झालं या ठिकाणी बघा, आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा देखील कार्यक्रम लगेचच जाहीर केला आहे आणि त्याची आचारसंहिता या ठिकाणी सुरू झालेली आहे. मग आचारसंहितेच्या काळामध्ये हे पैसे जे आहेत लाडकी बहीण योजनेचे वाटता येत नाहीत. आर्थिक योजनेचा कुठलाही लाभ जो आहे तो देता येत नाही. तर ही जुनी योजना असल्यामुळं याच्यावरती सरकारनं विचार करायला पाहिजे. आचारसंहिता असली तरी याचा नियमित लाभ जो आहे तो भेटतच राहायला पाहिजे जुनी योजना असल्यामुळं. परंतु बघा आता काय झालं आहे, महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली आहे. महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या बहिणींना तुर्तास्तरीय योजनेचे पैसे भेटणार नाहीत अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. तर राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना 17 जानेवारीनंतर या योजनेचा लाभ या ठिकाणी भेटू शकतो. तर बघा, जर तुम्हाला ह्या डिसेंबर एंडिंगपर्यंत लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता जर आला नाही तर मग थेट तुम्हाला जानेवारीमध्येच हे पैसे जे आहेत 17 जानेवारीनंतर भेटू शकतात. मग डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता देखील त्याच्यासोबत तुम्हाला भेटू शकतो आणि जानेवारी महिन्याचा जो लाभ आहे तुम्हाला मग फेब्रुवारीमध्ये जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी शक्यता आहे की 2 लाभ तुम्हाला मग जानेवारी महिन्यामध्ये त्यांना वाटप करावेच लागतील जर ह्या डिसेंबर एंडिंगपर्यंत 17वा हप्ता जर दिला गेला नाही तर. आणि जर हे डिसेंबर एंडिंगपर्यंत 17व्या हप्त्याचे म्हणजे नोव्हेंबरचे तुमचे 1500 रुपये आले तर मग तुम्हाला फक्त जानेवारीमध्ये डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये म्हणजेच 18व्या हप्त्याचे पैसे 17 जानेवारीनंतर भेटतील. जर डिसेंबर एंडिंगला 17व्या हप्त्याचे म्हणजे नोव्हेंबरचे जर 1500 रुपये आले नाही तर मग त्यांना डिसेंबरचे आणि नोव्हेंबरचे 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी द्यावेच लागतील. जे की नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे असतील ते तुम्हाला मग 17 जानेवारीनंतर या ठिकाणी भेटू शकतात. परंतु त्याच्या अगोदर जर निर्णय झाला तर तुम्हाला डिसेंबर एंडिंगपर्यंतच या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा लाभ देखील मग भेटू शकतो. तर बघा आता वेळेत KYC प्रक्रिया न केल्यास लाभ बंद होण्याची भीती देखील आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी KYC बंधनकारक करण्यात आली आहे. 31 डिसेंबर ही KYC करण्याची अंतिम तारीख ठरवण्यात आली असून या तारखेपर्यंत प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील लाभ या ठिकाणी भेटण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात असं या ठिकाणी बोललं जात आहे. परंतु काही लाडक्या बहिणींची अजून देखील KYC होत नाही. काय लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांचा आधार नंबर पात्र यादीमध्ये नाही असा सुरुवातीलाच एरर येतोय. मग पुढची प्रक्रिया तर होतच नाही. बऱ्याचशा लाडक्या बहिणींची KYC देखील पूर्ण झालेली आहे. आता 31 डिसेंबरपर्यंत सर्वांना KYC करायची आहे आणि ज्यांना या ठिकाणी पती किंवा वडील हयात नाहीत त्यांना देखील ऑनलाईन या ठिकाणी KYCचा फॉर्म भरता येणार आहे. मात्र त्याचे डॉक्युमेंट जे असणार आहेत त्यांना अंगणवाडी सेविकांकडं 31 डिसेंबरपूर्वी सबमिट करावे लागणार आहेत. वेळेत KYC न केल्यास जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता असू शकते किंवा लाभ न वेळेवरती भेटण्याची देखील त्याचं कारण असू शकतं. त्यामुळे हप्ता उशिरा मिळाल्यास नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळतील की नाही याबाबत या ठिकाणी लाडक्या बहिणींमध्ये चिंता वाढलेली आहे. लाभ बंद होऊ नये यासाठी महिलांनी तातडीने KYC प्रक्रिया करण्याचं आवाहन देखील करण्यात येत
येत आहे. महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना सध्या हप्त्यांच्या विलंबामुळे चर्चेत आहे. त्याच्यामुळे सरकारने कुठेतरी या प्रत्येक इन्स्टॉलमेंटची एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे. तुम्हालाही वाटतं का एक तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी येस म्हणून नक्की सांगा. तुम्हाला तसं वाटत असेल तर हप्ता कधी मिळणार आणि किती रक्कम एकत्रित येणार याबाबत सरकारने लवकरच स्पष्ट निर्णय घ्यावा अशी अपेक्षा लाभार्थी महिलांकडून व्यक्त केली जात आहे. तुम्हाला देखील याच्याबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याच्याबद्दल लवकर स्पष्टता द्यावी का, निर्णय घ्यावा का, त्याच्याबद्दलचं तुमचं मत नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, बोगस लाभार्थ्यांची संख्या कमी होणार आहे, ज्याच्यामध्ये KYC प्रक्रिया त्यासाठी महत्त्वाची असणार आहे, जी की तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे. तर त्याच्याबद्दलचीच ही प्रक्रिया आहे KYCची, ज्याच्यामधून खरोखर पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींपर्यंतच लाभ पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे आणि वेळेवरती लाभ भेटण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे, जी की पडताळणीमुळे उशीर होत होता तो KYCमुळे होणार नाही. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आजच्या तारखेची. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.